आपल्यासोबत मनीष त्या ठिकाणी ST आहे 2025 मध्ये निवड झाली आहे. ते आपल्यासोबत चर्चा करणार आहेत. नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो आपल्या एक्झाम मंत्राच्या या प्लॅटफॉर्मवर. आणि मनीष, खूप खूप अभिनंदन तुमचं. धन्यवाद सर. धारावी ज्या गोष्टींसाठी फेमस आहे तिथे म्हणजे शिक्षणाचं वातावरण. आता तुम्ही तसं तर बॅकग्राऊंड पोलिसांचं असल्यामुळं बऱ्यापैकी वेळेला पोलीस लाईन नावानं काही जो प्रकार चालतो की बऱ्यापैकी अभ्यासाच्या व्यतिरिक्तच्या गोष्टी, तर त्यातून तुम्हाला इकडे डायरेक्शन कशी मिळाली? माझं पूर्वीपासून माझं एकच ध्येय होतं की आपण पोलीस, वडील पोलीस आहेत तर माझी मुलगाही पोलीस होतो. तसं सांगायचं आमची पाच पिढ्या पोलीसमध्ये आहेत. अरे म्हणजे 15 वर्ष माझे पोलीसच आहेत. मग आमचं पण असं होतं की 5वी पिढी पण पोलीसमध्ये जावं होतं. तेच ध्येय होतं. मुंबईमध्ये तयारी करणार आहे ज्यांचं अपब्रिंगिंग तिथं झालेलं आहे, तर त्या मुलांसाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी सांगाल? कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे? पहिला तर तुम्ही शहरा ठिकाणी तुम्ही जर राहत असाल तर तुम्ही आजूबाजूला अजिबात पहिला तर फोकस तुमचा पूर्णतः स्टडी पाहिजे. आणि मेन म्हणजे म्हणजे ठिकाण कुठलं असो सर, शहर असो का गाव ठिकाण असो, पुरा गावाच्या शेतामध्ये जाऊन सुद्धा अभ्यास करतात किंवा कोणी मोठ्या टावरमध्ये राहून सुद्धा अभ्यास करतात आणि पास सुद्धा होत. म्हणून तुम्ही राहताय कुठं ह्याचं ना लक्षात घ्या. तुम्हाला MPSC करायचे, तुमचं ध्येय काय, तुमचा फोकस काय, त्यावरती फक्त फोकस करा की मला एवढंच करायचं आहे. मी कुठं आलोय, मी ग्रामीण भागातून आलोय, मला मराठी इंग्लिश बोलता येत नाही. मी शहरीमधून आलोय, माझा इंग्लिश जबरदस्त आहे म्हणून मी इंग्लिशचा ग्रामरच करत नाही. अशा गोष्टी पालन होणारच. पण तुम्ही कुठून आलात हे मॅटरच करत नाही. MPSCला काय पाहिजे ना ते मॅटर करत. MPSC मधून, त्यातल्या पर्टिक्युलरली कंबाईन मधून आता तलाठीच्या जागा आल्यामुळं खूप जण इच्छुक उमेदवार आहेत आणि बरेच जण शहरी भागातून येतात. तसं जर आपण बघितलं तर बरेच जण पुण्यामध्ये अभ्यासाला येतात. ज्यांचं अपब्रिंगिंग मुंबईमध्ये झालंय, ज्यांचा जन्म मुंबईत झालाय, तयारी मुंबईत केली आहे आणि त्यांनी सिलेक्शन झालेलं आहे किंवा त्यांना पदापर्यंत पोहोचता आलेलं आहे, अशा एका विद्यार्थी मित्रासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. तर आज आपल्यासोबत मनीष त्या ठिकाणी ST आहे 2025 मध्ये निवड झाली आहे. ते आपल्यासोबत चर्चा करणार आहेत. नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो आपल्या एक्झाम मंत्राच्या या प्लॅटफॉर्मवर. आणि मनीष, खूप खूप अभिनंदन तुमचं. धन्यवाद सर. मनीष 2025च्या या लिस्टमध्ये ST पदापर्यंत पोहोचलेले आहेत. प्रथमतः त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि आज आपण याच्या बाबतीमध्ये की पुढे येणारी जी परीक्षा आहे, जसं तलाठी ज्याला आपण नाव दिलंय, गट क पूर्व परीक्षा 2026, या अनुषंगानं तयारी कशी केली पाहिजे, त्यांचा प्रवास काय होता, त्यांना काय शिकायला मिळालं, जिथं अपयश आलं ते कशामुळं आलं, मग त्यातून कशा पद्धतीनं ते बॅकवर्ड म्हणजे त्यातून कव्हर करून पुढे आले आणि या यशापर्यंत पोहोचले, याविषयी आपण चर्चा करणार आहे. बघा, आता हा काय इंटरव्ह्यू नसतो किंवा पॉडकास्ट नसतो, त्याला मी नाव दिले पॉड व्ह्यू. म्हणजे आपल्याला जसं जमेल तशा पद्धतीनं आपण हे घेत असतो. तर मनीष, स्वागत आहे तुमचं आपल्या एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि मला पहिले तुमच्याबद्दल थोडं बॅकग्राऊंड द्या. सर नमस्कार. पहिल्यांदा माझा जन्म मूलतः रायगडमध्ये मानगाव, तिथं माझा जन्म झाला. पण वडील पोलीसमध्ये असल्याकारणे पहिला SRPF मध्ये होते. पण आमचं ठिकाण आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. मुंबईला पहिल्यांदा आम्ही धारावी सारख्या ठिकाणी राहायचो. म्हणजे अक्षरशः आम्ही पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहिलेलो आहे. तिथून आम्ही शिफ्ट होऊन नंतर माड्याच्या रूममध्ये आलो. तिकडून मग 1ली ते 10वी शिक्षण आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये गेलो. 1ली 10वी शिक्षण झालं. नंतर काही कारणास्तव नंतर आम्ही पनवेलला शिफ्ट झालो. तोच माझ्या खरंच आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. तसं म्हणजे मी 12वी ते 15वी पनवेलमधलं महात्मा फुले आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन झालं. ते होतं राहायचं तिथं आधीपासून असे होते की शॉर्ट टर्म कोर्स जायचे. कुठला तरी एक विद्यार्थ्याने कुठला तरी शॉर्ट टर्म कोर्स निवडावा लागतो. ते MPSC संदर्भात असो की कुठल्याही वेगवेगळ्या क्षेत्रात, तर तुम्ही MPSC क्षेत्र निवडलं. आणि त्यावेळेला नंतर मला इंटरव्ह्यू झालं की MPSC म्हणजे काय. ओके. कारण की माझे वडील पोलीसमध्ये होते, तर माझं लहानपासून असं स्वप्न होतं की मी पण पोलीस व्हावं. 12वी 10वी नंतर पोलीस भरती एखादा कोर्स करावा आणि भरती होऊन आपण पोलीस भरती होऊन कॉन्स्टेबल व्हावं. पण नक्की MPSC काय, नक्की पोलीस भरतीच्या पण पुढे नक्की काय असतं हे मला तिकडे कॉलेजमध्ये जाऊचं वाटतं. म्हणजे ते रयत शिक्षणचे म्हणजे एक प्रकार माझी कृपाच आहे की तिथे गेल्यानंतर मला गोष्टी एक्सपोज झाल्या. रयत शिक्षण संस्था. मग तिकडे मी कोर्स गेले, तिकडे वेगवेगळ्या अकॅडमीचे सर यायचे, त्यांनी शिकवलं. तिकडून मग माझं फाउंडेशन सुरू झालं. म्हणजे 13वी-14वी वर्ष माझं फाउंडेशन सुरू झालं. मग 15वी झाली. त्यानंतर मी एक अकॅडमी पण लावली तिकडे, फाउंडेशन आणखीन अपग्रीम करायला. आणि त्यानंतर मग मी 21 पासून मी अटेम्प्ट द्यायला सुरू केली. 2021 मध्ये पहिल्यांदा मी राज्यसभेचा अटेम्प्ट दिला. त्यामध्ये एवढंसं मला पाहिजे तसे मार्क आले नाही. एक भरपूर मार्काचा फरक राहिला. त्यानंतर तुम्हाला बोलल्यासारखं मी 2022ला म्हणजे 10-15 दिवस आधी एक्झामच्या
तुमचे व्हिडिओ पाहितले आणि सागर पाटील सरांची व्हिडिओ पाहितली. तिथून मला समजलं बाबा पुण्यातले विद्यार्थी नक्की वेगळं काहीतरी करतायत जे आपल्याला माहितीच नाही. जे आपण फक्त स्टडी करतो, स्टडी करून नाहीच चालत. ही गोष्ट त्यावेळेला क्लिक झाली आणि त्यानंतर मग पूर्ण अभ्यासाची पद्धती, अभ्यास प्रश्नाकडे बघण्याचा अप्रोच किंवा प्रश्न कसे सॉल्व्हिंग करावे, कसे बघावे, नंतर पाठांतरानुसार न जाता त्या प्रश्नाचा अप्रोच बघून कसं सोडवता येईल, हे सगळ्या गोष्टी समजल्या उमजल्या आणि त्याचं मोठे श्रेय असं तुमचं आहे. म्हणून आज मग तुम्हाला भेटायला. वेलकम. तिथून मग पूर्ण म्हणजे माझी जर्नीच बदलली. मी मग नंतर 22, 23, 24 म्हणजे राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, प्री मेन्स क्वालिफाईड झालो. आणि त्यानंतर मग 24च्या यायला असं झालं की राज्यसेवामध्ये थोडासा मार्काने माझं राहिलं मेन्समध्ये. मग 25च्या मार्काला मग 2024ची जी कंबाईन होती त्यावेळी माझ्या 1 मार्काने प्रिलिम राहिले. अच्छा. मग त्यानंतर असं ठरवलं की पूर्णतः आपण एकच एक्झाम फोकस करूया. कारण की माझं पहिल्यांदा असं होतं की आपण राज्यसेवा पण करतो आणि कंटिन्यू सोबत कंबाईन पण करतो. आपण एक फोकस अप्रोच काहीच नव्हता माझा. त्यानंतर मग असं ठरवलं की आपण एकच फोकस अप्रोच करायचा. तसंही आपला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न बंद झालेलं, ऑप्शन कायच नव्हता. फुल फोकस ऑन कंबाईन केली, सगळे अप्रोच बघितले, सगळे डिटेल स्टडी केला आणि त्यानंतर हा रिझल्ट आला. ओके. बघा, हे विशेष म्हणजे मला हे नव्हतं माहिती. 12वीमध्ये तुम्ही राहिलेला आहात. 12वी ज्या गोष्टींसाठी फेमस आहे तिथे म्हणजे शिक्षणाचं वातावरण. आता तुम्ही तसं तर बॅकग्राऊंड पोलिसांचं असल्यामुळं बऱ्यापैकी वेळेला पोलीस लाईन नावानं काही जो प्रकार चालतो की बऱ्यापैकी अभ्यासाच्या व्यतिरिक्तच्या गोष्टी, तर त्यातून तुम्हाला इकडे डायरेक्शन कशी मिळाली किंवा त्यावेळेस तुमचं काय चाललेलं होतं शाळेच्या वेळेस? शाळेच्या वेळेस सर माझा सांगायचा मुद्दा तोच की कॉलेजमध्ये मला एक्सपोज झाला. अच्छा, कॉलेजमध्ये. कारण की माझं पूर्वीपासून माझं एकच ध्येय होतं की आपण पोलीस, वडील पोलीस आहेत तर माझी मुलगाही पोलीस होतं. तसं सांगायचं आमची 5 पिढ्या पोलीसमध्येच आहेत. म्हणजे 15 वर्ष माझे पोलीसच आहेत. मग आमचं पण असं होतं की 5वी पिढी पण पोलीसमध्येच जावी करून, तेच ध्येय होतं. पण नंतर जो एमपीसीचा एक्सपोजर मला शिक्षण संस्थेमुळे खास करून, त्यानंतर मग एमपीसीकडे वळालो. अच्छा. मग आता एमपीएससीची तयारी करत असताना तुम्ही सुरुवात राज्यसेवेपासून केली होती, तर तुम्हाला एक डिफरन्स कसा जाणवला म्हणजे राज्यसेवेची तयारी आणि तुम्ही असं म्हणलात की एकच फोकस करावा? पूर्वी तर 24 पर्यंत बघितलं आपण दोन्ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होत्या, म्हणजे कंबाईन पण ऑब्जेक्टिव्ह होती, राज्यसेवा मुख्य पण ऑब्जेक्टिव्ह होती. दोघांमध्ये फरक काय जाणवला तुम्हाला? फरक तर डेप्थ नाही म्हणजे आपण पूर्णतः आपण काय फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल ह्या 2 गोष्टींमध्ये आपण डिफरन्शिएट करू शकतो. राज्यसेवा पूर्ण कन्सेप्च्युअल जाते आणि कंबाईन पूर्णतः फॅक्च्युअल जाते. ह्या 2 गोष्टी जर आपल्याला जमल्या ना, दोन्ही गोष्टी आपण टॅकल करू शकतो योग्य. पण फरक मोठा हाच आहे की कन्सेप्च्युअल आणि फॅक्च्युअल. ज्याला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जास्त आहे, म्हणजे जास्त आपण जिओग्राफीचं बोललं की जिओग्राफीमध्ये कंबाईनला विचारतात बाबा कळसुबाईची उंची किती, तोच तिथं राज्यसेवेमध्ये डायरेक्ट विचारतात बाबा पठारांच्या मध्ये जो दगड सापडतो, दगडची रचना कशी, त्या प्राकृतिक रचना, त्या एकदम डेप्थनेस मध्ये आपण जातो. हा फरक राज्यसेवा आणि कंबाईन मध्ये फरक पडतो. माझं एक ऑब्झर्वेशन आहे यावर्षी, म्हणजे तुम्ही सगळे लिस्टमध्ये कंबाईनचे जर बघितले ना, बऱ्यापैकी विद्यार्थी यांनी आधी राज्यसेवा तयारी केलेली आहे. ज्यांच्या राज्यसेवा मुख्यमध्ये डेप्थ चांगली झालेली आहे, म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली आहे, त्यांना पेपर 2 पर्टिक्युलरली मेन्समधला जो आपला GSचा आहे तिथे मार्क पडलेत. बाकीच्या विद्यार्थ्यांना 50 नेट क्वेश्चन क्रॉस करणं पण अवघड गेलेलं आहे, जे फक्त कोर कंबाईन करत होते. कारण सडनली आपण 24ची ग्रुप बी मेन्स घ्या, 25ची किंवा गट क ची मुख्य घ्या, ह्याच्यामध्ये पेपरच्या पॅटर्नमध्ये प्रचंड बदल बघायला मिळतो. म्हणजे साधारणतः राज्यसेवा मेन्स ऑब्जेक्टिव्हला जसे प्रश्न बघायला मिळत होते तसे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला थोडं आता कन्सेप्च्युअलकडे पण जावं लागतं जेव्हा कंबाईनचा आपण विचार करतो तेव्हा. आणि मोस्टली म्हणजे बाहेरही मला वाटतं काल वैजनाथ भेटला होता, ऑलरेडी ST आहे वैजनाथ, तर त्याला म्हटलं तुमच्या बॅचची रिपीट किती झाली SRमध्ये? तो म्हणला सर फार जास्त कोणी झालं नाही. म्हणजे जे 24ला STI झाले होते त्यातले इकडे SRमध्ये फार कमी जण दिसतात. म्हणजे नवीन विद्यार्थी या लिस्टमध्ये भरपूर आपल्याला बघायला मिळतात, जे पहिल्यांदा लिस्टमध्ये आलेत किंवा ज्यांची पोस्ट अपग्रेड होण्याऐवजी पहिल्यांदाच SR पण मिळाली किंवा पहिलीच पोस्ट जी आहे ती SR मिळाली. एक गोष्ट लक्षात घ्या की डेप्थ वाढवावी लागेल. आता जरी आपण तलाठी म्हणतोय आणि काय होतं की तलाठी म्हटलं की थोडा अभ्यासाचा आवाका कमी होऊन जातो, एवढंच करावं लागेल, शॉर्ट नोट्स कराव्या लागतील, ह्याची गरज नाही त्याची गरज नाही. मला वाटतं कुठेतरी त्याचा विचार केला पाहिजे. आता तलाठी MPSCमध्ये आली बरोबर, या नवीन विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली ज्यांनी MPSC केलेलं नाही आहे, जे आतापर्यंत TCS IBPS सरळ सेवा करत होते आणि त्यांना आता MPSCमधून तलाठी व्हायचं, त्यांसाठी तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा त्यांचा गैरसमज दूर करू इच्छितो की भरपूर विद्यार्थ्यांचं असं झालं की मी फक्त तात्याचा ढोकळा वाचतो आणि मी तलाठी होऊन जातो. मला 2-3 मित्र असे भेटले की एक पुस्तक वाचून होईल का? बोला नाही, मला आम्ही 5-5 वर्ष आम्ही अभ्यास केलेला आहे, आम्हाला माहिती आहे काय करू.
एक पुस्तकानं होऊच शकत नाही. प्रत्येक विषयाची प्रत्येक सब्जेक्टनुसार आपली वेगवेगळी तयारी पाहिजे. प्रत्येकाचं आपल्याला बुक वेगळं, रेफरन्स बुक वेगळं पाहिजे, त्याचं POK अनालिसिस वेगळं पाहिजे, एकदम पूर्ण डेप्थमध्ये पाहिजे, त्याचं कन्सेप्च्युअल फॅक्च्युअल पूर्ण पाहत पाहिजे, तरच ते आपण अप्रोच करू शकतो. तुम्ही तलाठी अशी सेपरेट अप्रोच करू शकत नाही. तुम्ही ग्रुप्सही अप्रोच करू नका. तुम्ही एक प्रकारे राज्यसेवा कंबाईनच देताय. त्याचप्रमाणे तुम्ही जर अप्रोच केलं ना तर तुम्ही ग्रुप्स येऊ. आता ज्याप्रमाणे मी राज्यसेवा अभ्यास करत होतो, माझा जो डेप्थ अनालिसिस होता किंवा जे कन्सेप्च्युअल फॅक्च्युअल जे अनालिसिस होतं त्यावरती मला कंबाईनमध्ये मला सोपं पडलं बरोबर टॅकल करणं. पण तुम्ही जर ग्रुप सीला जर एकदमच खालच्या लेवलला जाऊन तुम्ही स्टडी जर सुरू केलं तर तुम्ही वरती येऊच शकत नाही. बरोबर तुम्ही वरून खाली जाऊ शकतो, खालून वरती येऊच शकत नाही. म्हणून तर विद्यार्थ्यांना हे सांगणं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचं सेपरेट सब्जेक्टनुसार जे रेफरन्स बुक आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा सरांची कुठले करंट अफेअर्सची बुक असते ते तुम्ही अवेलेबल करा, तेही वाचा, त्याचं कन्सेप्ट पूर्ण क्लिअर करून घ्या. फॅक्च्युअल जेवढा डाटा आहे ते पाठ करा, त्याचं रिव्हिजन करा आणि वारंवार ते करून POK अनालिसिस झाल्यानंतर तुम्ही टेस्ट सोडवा. त्यानंतर स्वतःला अनालिसिस करा, आपलं कुठं चुकतंय, कुठं राहतंय. त्या गोष्टी ज्या मायनॉट लेवलला आपल्या गोष्टी राहतात, मला एखादी गोष्ट मला आठवत नाही, मला फॅक्च्युअल गोष्ट आठवत नाही, मला कन्सेप्ट क्लिअर होत नाही, मला भूगोलची कन्सेप्ट माहीत नाही, मग मी स्टेट बोर्ड वाचतो, NCERT वाचतो किंवा कुठला तरी रेफरन्स बघून मी क्लिअर करतो किंवा युट्यूबला आपला भरमसाठ व्हिडिओ आपल्याला भेटतील कुठल्याही विषय सब्जेक्टनुसार. आपण ते अनालिसिस करून ते आपण डाऊट सोल्व शकतो. पण प्रत्येकाला ह्या गोष्टीपासून जावंच लागणार, 100% आपल्याला पूर्ण द्यावंच लागणार आणि डेडिकेशन सातत्य ठेवावंच लागणार. त्याशिवाय होणारच नाही. मी बोलतो मी 2-4 तास अभ्यास करतो आणि नंतरचं पण टाइमपास करतो. मी पोरांचं असं झालं की सर आता 8,000 जागा आल्या, 7,000 जागा आल्या, जे काय ते मी प्रिलियम पास आहे, मग मेन्स पण होऊन जाईल. मी तलाठीच झालोय इन द सेन्स झालोच. मला कायच करायचं म्हणजे कोणाला हे नाही की जे 2-3 मेन्स झाले त्यांचाही असा आविर्भाव आलेला आहे बरोबर की मी झालोच, मला आता काही टेन्शन नाही. मी प्रिलियम काय 10 ज्यापर्यंत 2023ला जो 19 कट ऑफ लागलेला पोरांचा तसाच आहे, 19 कट ऑफ लागेल, मी प्रिलियम पास होईल आणि कोण मेन्स 13 लाख येऊ दे कोणी आहे आपले मेन्स क्लिअर पाहिजे. या आमिरभावामध्ये राहून चालणार नाही. खरी आपण सरांनी पण सांगितलं की खरी जे आपली जे कॉम्पिटिशन आहे ना, जे 2022, 23, 24, 25 पासून जे कंबाईनला 10,000 प्लस जे विद्यार्थी राहतात ना ते कॉम्पिटिशन आहे 100%. मी हे सातत्यानं सांगत आलो होतो की 10,000 नाही 1 लाख जरी जागा आल्या तर त्या फुकट भेटणार नाहीये, तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि नाही म्हटलं तरी 20-25,000 विद्यार्थी असे आहेत जे मागच्या 3-4 वर्षापासून कधीतरी मेन्सला आहेत, कधीतरी राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला आहेत आणि ज्यांना पोस्ट नाहीये, तर ते खूप जास्त कॉम्पिटिशनमध्ये असतील. त्यांच्यासोबत कॉम्पिट करायचं असेल तर महत्त्वाचा विषय आहे मेन्सचा. ठीक आहे, प्रिलिमचा कट ऑफ 19 नाही लागला, 30-35 जरी लागला तरी जवळपास 1 लाख पोरं मेन्स देतील, त्यात काय डाऊट नाही. पण व्हॉट अबाउट मेन्सला डायरेक्टली 1 लाखातून आपल्याला 10,000 यावं लागेल किंवा 5,000, 3,000 ज्या पाहिजे त्या जागांच्यानुसार आपल्याला यावं लागेल. तर दॅट विल बी व्हेरी चॅलेंजिंग. खूप महत्त्वाचं वाक्य होतं की त्या आविर्भावात राहू नका की आता MPSCकडे तलाठी आली म्हणजे मी तलाठी होणार कारण मी MPSC करत होतो, असं होत नाही. आणि याही व्यतिरिक्त काही नवीन दमाचे पोरं जे TCS IBPSला करत होते, आता त्यातल्या आपल्याकडे काही पोरं आहेत मला जाणवतंय, त्यांना जर प्रॉपर डायरेक्शन मिळाली ना तर ते MPSCच्या विद्यार्थ्यांना तोडीस तोड कॉम्पिट करू शकतात. त्यांच्याकडे ते स्किल आहेत, ऑलरेडी त्यांचं मराठी इंग्लिश बऱ्यापैकी झालेलं असतं, ॲप्टिट्यूड ज्यांचा चांगला आहे, प्रिलिम्सला तर अडचण येणार नाही, थोडंफार करंट वगैरे केलं तर कट ऑफ कमी मुळे जाईल. आणि मेन्सला जर त्यांनी व्यवस्थित मराठी ग्रामर इंग्लिशवर थोडा फोकस केला आणि GSच्या पॅटर्नला अडॉप्ट केलं तर त्यांच्यासाठी पण त्या ठिकाणी इझी होऊ शकतं, ज्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट लवकर समजेल त्यांना. दुसरा एक माझा महत्त्वाचा प्रश्न आहे की ट्रान्झिशन जर आपण बघितली म्हणजे डायरेक्टली 25चा ग्रुप B मेन्स, ग्रुप C मेन्स ह्या 2 पेपरमध्ये आपल्याला थोडासा ट्रेंड आणि पॅटर्न बदललेला दिसतो. पेपर 1 मध्ये पण बघायला मिळतो. तुमचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे आणि पुढे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? ट्रान्झिशन तर मस्ट आहे, ते तर होणारच आहे. खूप सेफ आपलं 2023-24ला जे 22 पासून सोपे पेपर होते ते तसे राहणार नाही. बरोबर. पण ट्रान्झिशनला आपण कशा प्रकारे अडॅप्ट करतो ना ह्यावरती आपण राहतो. 2023-24 तुम्ही म्हटलं 25ला पॅटर्न बदलला, 24ला पॅटर्न बदलला, पण पोरं पास झालेच ना. बरोबर झाले सगळे थोडी नापास झाले. बरोबर. त्यांनी काहीतरी केलं, त्यांचं जर काहीतरी अनालिटिकल असेल विचार म्हणून ते पास झाले. करेक्ट. म्हणून आपण ट्रान्झिशनला न घाबरता त्याला आपण कसं टॅकल करू शकतो, त्यामध्ये काय बदल घडावं लागतील, आपल्या जुने जे आपण 2020 पासून जे आपले नोट्स असतील ना ते बाजूला करून टाका, नवीन तयार करा. नवीन विषयाला घेऊन कसं आपण ॲप्टिट्यूड विचार करू शकतो, POK अनालिसिस कसं करू शकतो. 2024-25 पेपर घेऊन आपला एवढा बदल झाला आहे. गुगलमध्ये आपला कन्सेप्च्युअल जास्त विचारतात, मग आपण आपलं सोर्स बदल मधले रेफरन्स ॲड करू शकतो. आपण असं ॲड ऑन करून तुम्हाला एक पाऊल पुढे जायलाच लागणार आहे. त्याशिवाय आपल्याकडे कोणताच पर्याय नाही. एक तर तुम्ही करा नाही तर सोडून द्या, बाकीचे तर करणारच आहेत. तुम्ही एकटेच MPSC करत नाही आहेत, हजारो विद्यार्थी करतायत आणि ते करणारच आहेत.
असे पुण्यामध्ये असंख्य विद्यार्थी आहेत की नवीन गोष्टीनुसार त्या अभ्यासाला लागले सुद्धा आहेत. पण बरोबर. आपण कुठे आपण ह्याचा विचार केला पाहिजे. आपण आता या सध्या ज्या गोष्टी आता बदलत चालल्या, आपण ट्रान्झिशन होत चाललंय, त्या ट्रान्झिशनचा आपण भाग आहोत का, की आपण हाय तिथंच आहोत, बरोबर. की 2020 आपण कोविडचा आपण बोलतो त्यामध्येच आपण आहोत का, की जो जसा आपण अभ्यास करू, आपण क्वालिटी वाचला की मला मार्क भेटेल, असं नाहीच आहे. ट्रान्झिशनचा भाग व्हायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला पहिलं उतरावं लागेल, सगळ्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतील आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदल करून घ्यावा लागेल आणि त्यानुसार तुम्हाला रिझल्ट येणारच आहे. स्वतःमध्ये बदल केला तर रिझल्ट 100% येतो, हे मी माझ्या उदाहरणामधून सांगू शकतो. पर्टिक्युलरली मला हे विचारायचं तुम्हाला की मुंबईमधून तयारी करणारा भरपूर वर्ग आपल्याशी जोडला गेला आहे. पर्टिक्युलरली जेव्हा मी आता तुमच्यासारखे काही विद्यार्थी फ्री मेंटरिंगला फोनवर असतील किंवा 1-2-3 दिवसात कोणीतरी पॅरेंट इथे येऊन भेटतात की सर आमच्या मुलाला पर्सनली गाईड करा वगैरे, तर ह्या पर्टिक्युलरली मुंबईमध्ये तयारी करणाऱ्या ज्यांचं अपब्रिंगिंग तिथं झालेलं आहे, तर त्या मुलांसाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी सांगाल की कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे? पहिला तर तुम्ही शहरा ठिकाणी तुम्ही जर राहत असाल तर तुम्ही आजूबाजूला अजिबात पाहू नका. पहिला तर फोकस तुमचा पूर्णतः स्टडी पाहिजे आणि मेन म्हणजे म्हणजे ठिकाण कुठलं असो, सर शहर असो का गाव ठिकाणी असो, पुरा गावाच्या शेतामध्ये जाऊन सुद्धा अभ्यास करतात किंवा कोणी मोठ्या टॉवरमध्ये राहून सुद्धा सुद्धा अभ्यास करतात आणि पास सुद्धा होत. म्हणून तुम्ही राहताय कुठं ह्याचं न लक्षात घ्या. तुम्हाला एमपीएससी करायचे, तुमचं ध्येय काय, तुमचा फोकस काय, त्यावरती फक्त फोकस करा की मला एवढंच करायचं. मी कुठं राहिलोय, मी ग्रामीण भागातून आलोय, मला मराठी इंग्लिश बोलता येत नाही, मी शहरीमधून आलोय, माझा इंग्लिश जबरदस्त आहे म्हणून मी इंग्लिशचा ग्रामरच करत नाही, अशा गोष्टी पालन होणारच नाही. पण तुम्ही कुठून आलात हे मॅटरच करत नाही. एमपीएससीला काय पाहिजे ना ते मॅटर करतं. एमपीएससीला जे मॅटर तुम्ही जे पूर्णतः एमपीएससी जर 10% मागते, तुम्ही 10% दिले ना, तुम्हाला 100% पोस्ट आहे. जे ती मागते ते आपण केलं, फुलफिल केलं तर तुम्हाला पोस्ट आहे. आणि हेच आहे डिमांड, आपण जी सप्लाय तिकडून येतो, आपण डिमांड फुलफिल केली, आपला पोस्ट आहे. बरोबर. अजून आता तुम्ही विषय तर काढलाच की अप्रोचचा फायदा झाला, पण बऱ्याच वेळेला पोरांचं काय म्हणणं होतं त्याच्यामध्ये 2 गोष्टी मी बघितल्या. काही जण आता तरी शशिकांतनं पण सांगितलं की सर त्याचा खूप मोठा वाटा आहे. तो म्हणला सर मी आत्ताही जर पेपर दिला 30-35 प्रश्न तुम्हाला मी अप्रोचनं सोडून दाखवतो. पण काय होतं, एक वर्ग असा आहे की ज्याला कळलंय की अप्रोचचा फायदा होता, पण तो दुसऱ्याला सांगत नाही कारण त्याला भीती वाटते की कट ऑफ वाढेल. म्हणजे मला वाटतं काल परवा पण 1-2 जणांनी कमेंट केलं की सर ते फ्री यूट्यूबला घेऊ नका, पाहिजे तुम्ही बॅचची फीस वाढवा पण फक्त पेडलाच ठेवा. तर याच्यामध्ये तुम्ही आता जो बदलता पॅटर्न आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जसं तुम्ही मला मगाशी म्हटले की 22च्या नंतर मला लक्षात आलं की अरे काहीतरी वेगळं आहे जे पुण्यातले पोरं करतायत जे आपल्याला माहित नाही. तर ह्या अप्रोचचा तुमच्या या सक्सेसमध्ये किती वाटा आहे? मी तर म्हणत 100% वाट 100%. कारण की 2022च्या आधी जी मी अभ्यास फक्त 100% आपला स्टडीज होता. अप्रोचचं कुठलीच गोष्ट नव्हती, माहितीही नव्हती. अप्रोच का असतो बाबा, लॉजिक कसं लावतात, काही माहिती नव्हतं. आणि त्यावेळेला 30-40 मार्काचा फरक राहायचा कट ऑफमध्ये. ज्या वेळेला जर अप्रोच समजला बाबा आपण अशा प्रकारे सुद्धा प्रश्न सोडू शकतो, ह्या नजरेने आपण या प्रश्नाकडे बघू शकतो. आणि किती अवघड असू द्या, तुमचे एलसीए मेथड असो किंवा ऑल ऑफ द अबव असो किंवा एक 4 स्टेटमेंट असो, यातला 4th स्टेटमेंट आपण निवडतो, की कुठली स्टेटमेंट आपलं मेथड असू द्या, म्हणजे सायंटिफिक प्रूव्हन आहे, तुम्ही केलेलं आहे तसं, तुम्ही अनालिसिस तुमच्यानुसार की त्या मेथडनुसार आपण जर गेलो ना त्याचा फायदा होतोच. म्हणजे 10 पैकी 8 प्रश्न, 7 ते 8 प्रश्न तुमचे बरोबर येणारच आहेत. पण तुम्ही अभ्यास न करता तुम्ही जर अप्रोच लावा गेला ना, मग तुम्हाला 100% लॉसच होणार आहे. तुमचा 100% आधी स्टडी पाहिजे, त्यानंतर अप्रोचचा फायदा होतो. त्याशिवाय काहीच तुम्ही बोला मी जातो जय माता दी करतो, होऊच शकत नाही. अभ्यास पाहिजे. अभ्यासावरती हे तुम्हाला कॉम्प्लिमेंट आहे की आपण 100 पैकी आपण 50 मार्क आपण अभ्यासावर काढू शकतो, पण कटऑफच्या बाहेर आपण नाही जाऊ शकत. जर कटऑफच्या पार जायचं असेल ना, 60+ मार्क 70+ मार्क घ्यायचे असेल ना, त्या अप्रोच इज मस्ट आहे, ते पाहिजेच. त्याशिवाय पर्यायच नाहीये. आपण स्टडीवरती ते कटऑफ पार होऊच शकत नाही. आणि कोणाला विचारा तुम्ही, ते पाहिजेच. यावर्षी पर्टिक्युलरली कंबाईनमधल्या सगळ्या टॉपरचे ज्यांना मी भेटलो आपल्याकडनं, त्यांचं तेच म्हणणं आहे की सर अप्रोचचा खूप फायदा झाला. आता कोण फक्त एवढंच शब्द असतो अप्रोचचा फायदा झाला, मग त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन करत नाहीत. त्यामुळे बऱ्याच बघणाऱ्यांचा समज काय झालं नेमकं, फायदा म्हणजे काय झाला, म्हणून मी हा प्रश्न मुद्दामून विचारला. त्यात ही गोष्ट अजून एकदा लक्षात घ्या, मी रोज यूट्यूब लाईव्हलाही सांगतोय की सगळ्यात पहिल्याला आपला प्रश्न अभ्यासानेच सोडवायचा आहे. जे काय आपण कन्सेप्ट समजून घेतल्या, ज्या गोष्टी आपण पुस्तकात वाचल्या, सगळ्या त्यांना प्रश्न सोडवायचा. जर नाही आला तर पुढच्या गोष्टी येतात. त्यामुळं हे बघा, इट इज एमर्जन्सी प्रोव्हिजन. जेव्हा आपल्याला काही येत नाही तिथंच ह्या गोष्टीचा वापर करायचा. अतिवापर हा कुठल्याही गोष्टीचा घातक असतो. त्यामुळे अप्रोच, टोकताळे, लॉजिक, PYQ ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण अभ्यासाच्या नंतर. ही गोष्ट लक्षात घ्या. मनीष, तुम्ही इथं आलात, मुंबईवरून इथं आलात, खास करून फक्त भेटायला आलात, त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. आणि मला खरंच छान वाटलं की कोणीतरी फक्त आपल्याला भेटायला येते आणि कृतज्ञता व्यक्त करते.
तर तुम्हाला मी जे नेहमी सांगतो ना की बाबा बियॉन्ड मनी काही गोष्टी असतात, ह्या गोष्टी असतात ज्या पैशाच्या पलीकडच्या आहेत, की तुम्हाला की एक सुख समाधान ज्याला म्हणतो आपण, की रात्री शांत झोप लागण्यासाठी एक डोस गरजेचा असतो किंवा एक त्याला आपण म्हणतो सप्लिमेंट गरजेचा असतो. तो हा सप्लिमेंट असतो की कुणीतरी आपल्याला फक्त भेटायला येतंय की सर माझ्या यशामध्ये तुमचा काही ना काहीतरी वाटा त्या ठिकाणी आहे. परत एकदा तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सर, थँक्यू. येस.